हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम अगेन. ओके, आपण जो लेसन नंबर 7 लेसन लर्न करतो आहे तो म्हणजे व्हेरिएशन. त्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 स्टार्ट केलेला. त्यामधले जे काही दोन एक्झाम्पल होते म्हणजे क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 1 तर ऑलरेडी सॉल्व होता, तो काय सिम्पल होता. क्वेश्चन नंबर 2 अँड 3 लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला. त्यामध्ये टेबल एक होता, त्यानंतर एक रेग्युलर वर्ड प्रॉब्लेम एक होता. ओके, पण त्यानंतरचा जो क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 5, तुम्ही फक्त जस्ट तुम्हाला सांगितलेलं की ट्राय करा सोडवण्याचा, नाही सुटला तर आपण सोडवणारच आहोत. ओके, बघू आपण. मी तो टेबल ड्रॉ करत नाही, त्यामध्ये आपण डायरेक्ट बघू काय दिले बघा. इफ n व्हॅरीज डायरेक्टली n. ओके, क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला? क्वेश्चन नंबर 4. काय सांगितलं बघा, n. आता शॉर्टमध्ये व्हॅल्यू लिहितो. 3, 12, 5, 20, 6.5, then 28 and then 1.25. ओके अँड ओके. सो यामध्ये जर बघितलं असेल तर आपल्याला m and n हे दोन व्हॅल्यू दिलेल्या. त्यामध्ये बघितलं असेल तर काय सांगितलं बघा, n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m. ओके, गिवनमध्ये काय दिले बघा, n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m. ओके, n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m म्हणजे आपण पहिला शब्दात लिहू म्हणजे लक्षात येईल. ओके, त्यानंतर काय सांगितले बघा, m अँड व्हॅल्यू m अँड n इज गिवन 3, 12, 5, 20. व्हॅल्यू ऑफ m 6.5. n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m ची व्हॅल्यू इथे दिली नाही, n ची व्हॅल्यू दिली 28. त्यानंतर m ची व्हॅल्यू 1.25. देन फाइंड व्हॅल्यू ऑफ n. ओके, बघू आपण काय दिले ते शब्दात पहिला लिहून घेऊ म्हणजे लक्षात येईल. काय सांगितलं बघा, n व्हॅरीज डायरेक्टली ॲज n म्हणजेच याचा डायरेक्टली ॲज m. देअरफॉर n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. ओके, नंतरच्या स्टेप सगळ्या सेमच राहणार आहेत. देअरफॉर n अपॉन m इज इक्वल टू k, वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. देअरफॉर n इज इक्वल टू mk. n इज इक्वल टू mk. ओके, आता या व्हॅल्यू की दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू घ्या. ओके, m इज इक्वल टू किती दिले बघा, 3. ओके, त्या वेळेला n इज इक्वल टू किती आहे, 12. मग या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. ओके, मोस्टली या व्हॅल्यूमध्ये सबस्टिट्यूट करायचं. दॅट इज n ची व्हॅल्यू 12 अपॉन m ची व्हॅल्यू 3, दॅट इज इक्वल टू k. देअरफॉर k इज इक्वल टू 4. k इज इक्वल टू 4. ओके, देअरफॉर हे k ची व्हॅल्यू इथे ठेवू म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळेल. देअरफॉर इथे लिहू वाटल्यास, देअरफॉर n इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ k इज 4. ओके, व्हॅल्यू ऑफ k इज 4. ओके, पुढे लिहावं लागेल. दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, ठीक आहे. आता इथं तर काय फाइंड आउट करायची नाही कोणती व्हॅल्यू, आपल्याला डायरेक्ट इथे येऊ. ओके, इफ m इज इक्वल टू 6.5, n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ओके, या इक्वेशनमध्ये. देअरफॉर n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 6.5 मल्टिप्लाय बाय 4. ओके, दॅट इज 4 5 are 20 कॅरी 2, 6 5 are 30, 30, 32. दॅट इज n इज इक्वल टू 32. व्हॅल्यू ऑफ n किती येणार आहे बघा, 32. ओके, आता हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करता का बघा, 28 आहे त्यामुळे तुम्हाला डिवाइड करायला सोपं जाईल किंवा ठीक आहे आपण करू. ओके, इफ कोणते दिले बघा, n इज इक्वल टू 28, m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुन्हा तेच इक्वेशन वापरायचं. या इक्वेशनवर सगळा आपल्याला जास्त फोकस करायचं. दॅट इज n इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय 4. ओके, व्हॅल्यू पुट करू. दॅट इज n इज इक्वल टू 28 इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय 4. 4 मल्टिप्लिकेशनमधलं डिव्हिजनमध्ये ना, दॅट इज 28
अपॉन 4 दॅट इज इक्वल टू m. देअरफोर व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 7. म्हणजे दोन व्हॅल्यू मिळाले आपल्याला. दॅट इज n ची व्हॅल्यू इथे बघा किती आली 32 आणि इथे किती आहे बघा n 7. ओके, त्याच पद्धतीनं आता या पद्धतीनं m ची व्हॅल्यू आपल्याला 1.25 दिली. l ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे इथं काय होणार n इज इक्वल टू 1.25 मल्टिप्लाय बाय 4. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, आन्सर किती येईल बघा. दॅट इज 4 मल्टिप्लाय केल्यानंतर 4 5 जार 20, कॅरी 2, 4 2 जार 8 8 9 10, अगेन कॅरी 1, 4 1 जा 1 5. ओके, दॅट इज 5.0. म्हणजेच आन्सर किती येतं बघा 5 येईल. फक्त तुम्ही ते स्टेप्स लिहायचे. ओके, लिहून घ्या आन्सर. ओके, बघा लिहून झालं का. त्यानंतर आपण जे लास्टचे 2 एक्झाम्पल राहिलेत क्वेश्चन नंबर 5 आणि 6 तो कंप्लीट करू. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं बघा. y व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x when x is equal to 16, y is equal to 24. Find the constant of variation and equation of variation. ओके, वन बाय वन जाऊ. आपल्याला काय दिले शब्दात बघा आन्सरमध्ये y varies. ओके, y varies directly as square root of x. ओके, आता हेच फक्त आपण सिम्बॉलिकली लिहू. y व्हॅरीचा सिम्बॉल. ओके, डायरेक्टली ॲज म्हणजे डायरेक्ट लिहायचं पण काय स्क्वेअर रूट ऑफ x. ओके, y व्हॅरीज स्क्वेअर रूट ऑफ x. मग आता आपल्याला काय करायचं बघू. पहिला इक्वेशन म्हणजे रूट x इकडे, दॅट इज y अपॉन रूट x इज इक्वल टू k, वेअर k इज constant of variation. k is constant of variation. आता व्हॅल्यू इथंपर्यंत झालं. और का होईल बघा y इज इक्वल टू रूट एक्स मल्टिप्लाय बाय के. ओके, रूट एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये गेलं. ओके, और लिहिले. आता नेक्स्ट बघू. आता व्हेन x इज इक्वल टू 16. ओके, अँड दॅट टाइम y इज इक्वल टू 24. मग आपल्याला 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे के ची व्हॅल्यू थोडक्यात फाइंड आउट करायची. आपल्याकडे इक्वेशन आहे y इज इक्वल टू y अपॉन अंडर रूट ऑफ x इज इक्वल टू के. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू देअरफोर. ओके, इथे घेऊ y ची व्हॅल्यू किती आहे बघा 24 अपॉन रूट एक्स म्हणजेच काय होणार दॅट इज रूट ऑफ 16 इज इक्वल टू के, दॅट इज 24 ॲज इट इज. रूट 16 ची व्हॅल्यू किती होणार 4. सो किती होणार बघा 6 4 जा 24. दॅट इज व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 26. व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 6. आता आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. ओके, देअरफोर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दॅट इज काय होणार या व्हॅल्यूमध्ये आपण ठेवायचं. दॅट इज काय होणार बघा इथे लिहितो y इज इक्वल टू रूट एक्स इंटू के. देअरफोर y इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आहे 6 रूट एक्स. 6 रूट एक्स. फक्त के अलीकडे घेतलं काय फरक पडत नाही मल्टिप्लिकेशनमध्ये. पुन्हा एकदा रिपीट करतो. फक्त चेंज काय होता इथं नेहमी कधी कसं असायचं नेहमी y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. पण या कंडिशनमध्ये रूट एक्स आहे त्यामुळे फक्त तेवढा चेंज आहे, बाकी काही नाही. सॉल्व करायची मेथड तीच होती. दॅट इज y अपॉन रूट एक्स इज इक्वल टू के, वेअर के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. और क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज y इज इक्वल टू रूट एक्स मल्टिप्लाय बाय के. इफ x इज इक्वल टू 16 दॅट टाइम y इज इक्वल टू 24. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं. ओके, दॅट इज y अपॉन रूट एक्स इज इक्वल टू के. y ची व्हॅल्यू 24 अपॉन रूट एक्स दॅट इज
root 16 is equal to k, 24 as it is, root 16 that is square root of 16 is 4, that is equal to k, 6 4s are 24, that's why व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 6. मग केची व्हॅल्यू 6 म्हणजेच ही आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची, दॅट इज वाय इज इक्वल टू रूट एक्स के. ओके, दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे फक्त इथं लिहा त्याच्यावर किंवा साईडला, दॅट इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय रूट एक्स. हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, आणि केची व्हॅल्यू 1 झाली, आणि हे तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, त्याच्या आधी हे लिहून घ्या. Okay, let's see question number 6. ओके, बघू वर्ड्समध्ये पहिला रीड करू. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट वेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर. इफ द रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर is rupees 1000, then find the remuneration of 17 laborers. एकदम सिंपल आहे, काय वेगाने आपण फक्त आता वर्ड्स प्रॉब्लेममध्ये आल्यामुळे पहिला एक्स आणि वाय असं समजून घ्या. इथं 2 व्हॅल्यू दिलेत, एक तर रिम्युनरेशन टोटल रिम्युनरेशन आणि नंबर ऑफ लेबर्स. मग त्या दोन्ही व्हॅल्यूसाठी आपण पहिला एक्स आणि वाय मानून घेऊ. ओके, काय सांगितलं बघा, द टोटल रिम्युनरेशन. ओके, सो आपण काय मानू, लेट द टोटल remuneration paid to laborers be x. okay, be x and काय सांगितलं बघा, the number of laborers बी वाय. ओके, बी वाय. आता काय सांगितलं बघू, द टोटल रिम्युनरेशन ऑफ लेबर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू और डायरेक्टली व्हेरिएशन ॲज वाय, दॅट इज नंबर ऑफ. ओके, सो काय लिहायला लागेल, देअरफॉर इट इज गिवन दॅट काय दिले बघा, गिवन आपल्याला एक्स. ओके, द टोटल रिम्युनरेशन पेड दॅट इज एक्स डायरेक्ट और वेरीज डायरेक्ट. ओके, एक्स वेरीज डायरेक्ट ॲज वाय, दॅट इज नंबर ऑफ लेबर. म्हणजेच काय होणार, देअरफॉर एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके, मग आता इथनं पुढचं तुम्हाला माहीत असेल काय करायचं असेल, देअरफॉर एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, वेअर K is constant of variation. K is a constant of variation. Okay, or x is equal to ky. X is equal to k into y or ky. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेत बघा. ओके, काय सांगितले बघा, इफ द रिम्युनरेशन ऑफ लेबर इज 4. ओके, 4 लेबर्स, रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स म्हणजे टोटल नंबर वायची व्हॅल्यू किती दिले. ओके, ते बुकप्रमाणे जाऊ आपण म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, व्हॅल्यू ऑफ वायची दिली, किती दिले बघा, 4. ओके, इफ वाय इज इक्वल टू 4 म्हणजे लेबरची संख्या कशी असेल, 4 असेल, दॅट टाईम. ओके, आपण इथं वाटल्यास इन रुपीज एक्स घेऊ. ओके, इज बी रुपीज एक्स, कारण की रिम्युनरेशन आहे म्हणजे खर्च आहे, आणि खर्च नेहमी रुपीजमध्ये असणार आहे. ओके, दॅट टाईम व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू किती सांगितले त्यांनी,
1000. व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू किती सांगितले 1000. मग आपण पहिला केची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. आपल्याकडे इक्वेशन आहे. ओके, इथे घेऊ बघा. देअरफॉर एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1000 अपॉन व्हॅल्यू ऑफ वाय इज 4 इज इक्वल टू के. देअरफॉर k इज इक्वल टू 250. k इज इक्वल टू 250. मग आता इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. देअरफॉर x इज इक्वल टू k दॅट इज 250 मल्टिप्लाय बाय y दॅट इज 250y. दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, क्लिअर आहे. काही वेगळ्या स्टेप्स नाही. ओके, लेट्स सी नेक्स्ट काय सांगितलं बघा. आता आपल्याला फाइंड द रिम्युरेशन ऑफ 17 लेबर्स. म्हणजे रिम्युरेशन ऑफ 17 लेबर्स म्हणजे नंबर ऑफ लेबर्स किती दिले. आता इथं इफ वाय इज इक्वल टू किती दिले 17. ओके, वाय इज इक्वल टू 17 दॅट टाइम एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 250 मल्टिप्लाय बाय 17. रुपीज 4150. फक्त एकदा क्रॉस चेक करू मल्टिप्लिकेशन. बाकी काय असणार आहे बरोबर, पण कन्फ्यूज नको. 4250 सॉरी 4250. आता हे वर्ड्समध्ये एक्झाम्पल आहे त्यामुळे त्याचा आन्सर आपल्याला वर्ड्समध्येच लिहावं लागेल. देअरफॉर फायनल आन्सर काय होणार बघा. फक्त जागा नाही, हे मी वरचं स्पेस रफ करतो म्हणजे लक्षात येईल, किंवा इथे लिहितो. याच्यानंतरची लास्ट स्टेप आन्सर येतो. ओके, देअरफॉर काय सांगितलं आपल्याला. देअरफॉर द रिम्युरेशन ऑफ 17 लेबर्स इज रुपीज किती 4250. ओके, ही फक्त लास्ट स्टेप आपण जागा नसल्यामुळे तो वरती टॉपला लिहिले. एक्स दॅट इज 4250. काय केलं, टोटल रिम्युरेशन पेड टू द लेबर्स दॅट इज एक्स मानलं, नंबर ऑफ लेबरसाठी वाय मानलं. ओके, काय सांगितलं. द रिम्युरेशन ऑफ पेड टू बी लेबर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द number of labors, that is it is given that x varies directly as y, that is x directly proportional to y, that is x upon y is equal to k or x is equal to ky. Okay, cross multiplication केलं. हे कंपल्सरी राहायचं. where k is the constant of variation. if y is equal to 4 that time x is equal to 100 म्हणजे नंबर ऑफ लेबर्स 4 असतील त्यावेळी त्यांचं रिम्युरेशन किती असणार आहे 1000 रुपीज. मग आपण एक्स अपॉन वाय इज इक्वल टू केमध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. केची व्हॅल्यू 250. मग आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहावं लागेल. दॅट इज एक्स इज इक्वल टू के दॅट इज 250 वाय. इफ वाय इज इक्वल टू 17 एक्स इज टू क्वेश्चन मार्क. ओके, देअरफॉर एक्स इज इक्वल टू रुपीज 4250. देअरफॉर द रिम्युरेशन ऑफ 17 लेबर्स इज रुपीज 4250. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर प्रॅक्टिस सेट 7.1. जर तुम्ही पाहिलं असेल क्वेश्चन नंबर 2 to 6 बऱ्यापैकी सगळ्या स्टेप्स कॉमन आहेत. पहिला आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाचं लिहितो, नंतर एक्स अपॉन वाय काय असेल ते के, मग त्यानंतर केची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, त्यानंतर बाकीच्या ज्या काय व्हॅल्यू आहे ते आपण फाइंड आउट करतो बाय युझिंग के अँड 1 व्हॅल्यू. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर प्रॅक्टिस सेट 7.1. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट दॅट इज इनवर्स व्हेरिएशन हा आपण पॉईंट स्टार्ट करणार आहे. सेम आहे, काय वेगळं नसणार, फक्त थोड्याशा स्टेप्स वेगळ्या आहेत. स्टेप्स म्हणण्यापेक्षा फक्त लिहिण्याची पद्धती आहे ना ती थोडीशी चेंज आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचे. आज आपण इथं थांबतोय. थँक्यू.